इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. कृष्णा नगर येथील मारुती मंदिर परिसरात रात्री उशिरा टवाळखोरांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात टवाळखोरांनी एकत्र येत निलेश रणमाळे या युवकावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र टोळक्याने परिसरातील अनेक नागरिकांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून नुकसान केलं आहे आणि त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या टोळक्याकडे कोयते, दांडके, दगड, बंदुकीसारखी शस्त्र असल्याचे दिसून आले. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडल्याचे सांगितलं जात आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गजेंद्र पाटील आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराची पाहणी करत नागरिकांकडून माहिती घेतली. या प्रकरणी पुढील तपास आणि कारवाई पंचवटी पोलीस स्टेशनकडून सुरू असल्याची माहिती मिळते आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांकडे तात्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तसेच परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्याच्या हातातून सुटकला तो नाही तर त्यांनी डायरेक्ट त्याचं मर्डर करीत होते. मी उभी होती त्याच्या जवळ. आई मी त्याला म्हटलं भाऊ जेवण केलं म्हणून मी पण त्याच्या बरोबर आले. ते डायरेक्ट जसे घुसले त्याला धरलं तसं तर त्यांच्या ह्याच्यातून सुटकून त्याच्या हाताला पण लागलेलं आहे. कोणाला धरलं? निलेशला. तुमचा मुलगा आहे का? माझा मुलगा आहे निलेश. मी त्याच्या हल्ला झालेला मुलगा तुमचा? हो माझा काय मुलगा झालं? आहे. का बरं हल्ला झाला काय माहिती आहे? त्याला ते मला नाही माहिती काही, पण ते डायरेक्ट आले. ते 5-6 जण होते. त्यांनी डायरेक्ट त्याला धरायचं. एक जणांनी धरलं, दुसरे मारणार. तो तेवढ्या याच्यातून सुटून पळून गेला इकडून वावरातून. श्रीकृष्णनगर मोरेमळ हानवडी इथे आता अज्ञात टवाळखोरांनी हल्ला केला. कमीत कमी आता मोरेमध्ये 30-40 गाड्या फोडल्या आणि इथं फायरिंग केली. हर्षल पाटणकर 40-50 जण इथे आले. आता त्यांच्या संघ तलवारी कोयते घेऊन इथं येऊन त्यांनी आता हल्ला केला. याच्यावर आहे ना एकदम कडक कायदा झाला पाहिजे. मी तुम्हाला सांगून देते. कारण उद्या जर एखाद्याच्या जीवाशी गेला असतं तर काय केलं असतं सांगा बरं तुम्ही. लहान लहान मुलं आहेत सगळे. आमच्या मोठे मुलं नाहीये. आम्ही कमी मोमेडियन पण होते त्याच्यामध्ये आणि त्यांनी इथंच कोयता काढलं. मी त्यांना म्हणते भाऊ हे काय आहे. मग त्यांनी लगेच दगड फेकायचं चालू केले. मी काय काय शटर बंद केलं आणि लगेच ते तिकडे पळून गेले. आणि तिकडनं मग मोठे मोठे दगड फेकत होते. इकडे सगळे पोरं पळून गेले. म्हणून त्यांच्या अंगावर बंदूक टाकली. त्यांच्यावर दगड फेकले. त्यांनी पोरं धावले आमचे त्यांना वाचवायला. तर त्यांनी त्यांच्या बंदूक ताणली. पोरांवर दगड फेकली. लहान लहान पोरे कॉलेजला जाणारे पोरे आमचे. नाशिक सारख्या शहरात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला राहावा यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.